पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। 9व्या अध्यायाला आपण प्रारंभ करत आहोत। श्री गणेशाय नमः। शय्यादान झाल्यावरी पुन्हा गरुडासी मुरारी, तोय दानाची थोरी कथन करिता जाहला। पूर्वाध्यायामध्ये 8 अध्याय पाहिले। त्या 8 अध्यायांमध्ये विविध यमाच्या असलेल्या यातना, नरक कसा आहे, नरकाचा मार्ग कसा आहे, नरकाचं असलेलं अंतर, यमपुरीचं असलेलं अंतर सांगितलं गेलं। विविध मासिकांमध्ये काय काय करायचं संपूर्ण विधी सांगितला, वृषोत्सर्ग सांगितला आणि शय्यादान देखील सांगितलं। आता यानंतर उदकदानाची महती कशी आहे, उदकदान म्हणजे जलदान कसं करायचं असतं ते कथन भगवान करतात। गरुडा 11 दिवसापासून यावद वर्ष होई पूर्ण, प्रतिदिनी तो अन्नदान ब्राह्मणासी द्यावे आदरे। हे गरुडा, 11व्या दिवसापासून जोपर्यंत वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज अन्नदान आणि जलदान साधू महात्म्यांना, ब्राह्मणांना करावं आणि तेही आदराने करावं। आणि कही बहुत दान पुत्रे करावे भक्ती करून, वर्षदीप ब्राह्मण भोजन अवश्य जाण हे कीजे। अन्नदान आणि जलदान हे तर महत्वाचं सांगितलं, परंतु त्यानंतर पुत्राने भक्ती करून आदराने वर्षभर दिवे लावावेत, वर्षभर दीप लावावेत, ब्राह्मणांना भोजन द्यावं हे अवश्य करावं। स्वग्रही विष्णू शिवालये अन्न शाकादी प्रत्यही, सघृत भोजनांत समयी तांबूल साहित्य सर्व द्यावे। स्वतःच्या घरामध्ये तर हे दान करावंच, परंतु भगवान शिवांच्या, विष्णूंच्या मंदिरांमध्ये सुद्धा अन्नदान करावं। शाकादी अर्थात भाज्या वगैरे दान कराव्यात, दूध असेल, तूप असेल, तूप सुद्धा द्यावं। आणि भोजनांती, भोजन झाल्यानंतर तांबूल, पान वगैरे, विडे वगैरे द्यावेत। याचेही वर्ष प्रमाण देशांतरी मेल्यासी जान, मुख्य कर्त्यांचे नसे सन्निधान तरी गौण करावे। तर अशा प्रकारे मनुष्य मेल्यानंतर वर्षभर तरी किमान ही दानं करावीतच। मुख्य कर्ता जर नसेल, म्हणजे मुलगा जर नसेल तर गौण कर्ते काल सांगितले, मुलाच्या अभावामध्ये कोणी कोणी करावेत, त्या गौण कर्त्यांनी जरी केलं तरी चालतं। उदकुंभा वाचुनी श्राद्धे शत, तृप्ती ते पितरन पावत, दरिद्री दुःखी भवार्णवी भ्रमत, तस्मात उदकुंभ दान द्यावा। पाण्याने भरलेला एक कुंभ म्हणजे घागर दान द्यावी, आणि पाण्याने भरलेली घागर जर दान दिली नाही, 100 जरी श्राद्ध केली तरी पितर तृप्ती पावत नाहीत असं सांगितलं। घोर दुःखामध्ये ते भ्रमत राहतात, म्हणून तस्मात उदकुंभ पाण्याने भरलेली घागर दान द्यावी। कर्त्यांसी नित्य शक्ती नसे जरी, तरी सपिंडी समया भीतरी, द्यावा एक कुंभ पूर्ण निरी, नित्य पिंडवधी कृताकृत। जर कर्त्याला शक्ती जर नसेल, एवढं दान देण्याची शक्ती जर नसेल, तर त्याच्या गोत्रजांनी किंवा इतर नातेवाईकांनी जरी दिलं तरी चालेल। आता दानाचे पृथक महिमान, ऐके तार्क्षा सावधान, आसनाच्या प्रदाने करून सुखे बैसून प्रेत जेवी। दानाचं वेगळं असं महिमान हे तार्क्षा, हे गरुडा सावधान होऊन ऐक। आसन दान दिल्यानंतर ते प्रेत
सुखाने त्या लोकांमध्ये त्या आसनांवर बसतं. पात्र दिधल्या सावकाश जेवीत कमंडलुदाने तृषान बाधत उपान दाने हय प्राप्त वरी बैसोनी जात यमपुरी. पात्र जर दान दिले तर तो सावकाश जेवतो प्रेत वर बसून तिथे. कमंडलू जर दान दिलं तर त्याला तहानीची बाधा होत नाही. त्याला जर जोडा जर दान दिला, चप्पल जर दान दिलं तर त्याला वर घोडा मिळतो बसण्यासाठी यमपुरीमध्ये. यम मार्गी ताप दारुण खाली तप्त वाळूवरी उष्ण तेथे केल्या छत्रोपान हा दान दोन्ही तापन बाधती. यम मार्गामध्ये भीषण असा ताप असतो, खाली तप्त वाळू असते यम मार्गामध्ये जात असताना, आणि वर सुद्धा उष्ण असा वायू फिरत असतो. म्हणजे जर हे दान जर नाही केलं, छत्र चप्पल जोडा हे जर दान केलं नाही तर ती ताप त्याला तिथे ग्रसित करते, त्रास देते. शय्या दाने बैसे विमानी गृहदान केल्या तो प्राणी चालण्याच्या आयासापासूनी वर्जित होई या पुण्ये. शय्यादान जर दिलं, काल सांगितलं पलंग वगैरे रत्नजडीत पलंग वगैरे कसा करायचा, तो दान कसा द्यायचा. तर तो जर दान दिला तर त्याला विमानात तिथे बसायला मिळतं त्या लोकांमध्ये. आणि गृहदान जर एखाद्याला घर जर दान दिलं तर त्याला चालण्याचा आयास पडत नाही, चालण्याचं त्याला कष्ट पडत नाहीत. वस्त्रदाने मंडित पूजित प्राणी स्वर्गासी जात आहेत असो 5 वर्षे झाल्यातीत कन्याही मरण पावलिया. 5 वर्षाच्या आत एखादी कन्या जर मरण पावली तर वस्त्राधिकांनी युक्त असा सर्व या गोष्टी दान कराव्यात, मग त्यानंतर प्राणी स्वर्गाला जातात. उत्तम प्रकारे विधी सर्व निधनही असल्या मानव शक्तीनुसार करिता विधी बहु स्वर्ग मार्गी जाता जीव पावे. आणि निधन झालं एखाद्या मनुष्याचं आणि उत्तम प्रकारे जर सगळ्या विधी केल्या, जमत नसेल उत्तम प्रकारे तर आपल्या शक्तीनुसार जरी या विधी केल्या तरी स्वर्ग मार्गाला जात असताना ह्या सगळ्या गोष्टी त्या जीवाला प्राप्त होतात. प्रेतान्न भोजी जो ब्राह्मण तो पतित झाला जाण मागुती करावे संस्कार संपूर्ण मग पावन तो होय. प्रेतान्न भोजन जो ब्राह्मण जो साधू भोजन करतो तो पतित होतो, मग त्याला मागून संस्कार प्रायश्चित वगैरे करावे लागतात, मगच तो पावन होतो. पिंडांचे दर्भ निर्मल्य होत प्रेतान्न भोजने ब्राह्मण तद्वत खळाचे ठाई वेद निर्माल्यवत स्त्रिया तैशाची जारिणी. पिंडाचे दर्भ निर्माल्य होत म्हणजे जसं निर्माल्य महादेवाच्या अंगावरून काही टाकलं की त्याचं निर्माल्य होतं, ते त्याला ग्रहण करता येत नाही. जसं बाकीचं तीर्थ आपण ग्रहण करतो, तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून सेवन करतो, तसं महादेवाच्या अंगावरून टाकलेलं काही निर्माल्य होतं, ते टाकून द्यावं लागतं. त्याप्रमाणे एखादा ब्राह्मण जर जेवला तर ते अन्न जास्त त्या निर्माल्यासारखं ते अन्न असतं, म्हणून ते सेवन करू नये असं सांगितलं. लोभियाची भ्रष्ट नीती ब्रह्मविद्या जितेंद्रिये निश्चिती षठी स्नेह निवृत्ती अपरमातरी पिता निर्माल्य. जसे लोभ्याची भ्रष्ट नीती असते, एखादा ब्रह्मविद्या आहे त्याच्यापाशी परंतु इंद्रियांवर त्याचा ताबा नाही, किंवा एखादा शठ पुरुष आहे, लबाड पुरुष आहे, त्याप्रमाणेच ते त्याचं खाणं जे आहे ते निर्माल्यासारखंच असतं. अनादरी संबंध व्यर्थ तेवी भक्ती वैराग्य वर्जित दान दक्षिणा विरहित निष्ठुर भाषणी तैशीच नारी.
एखाद्या संबंध आहे, एखाद्याचं नातं आहे, परंतु त्या नात्यामध्ये काही आदर नाही, काही सन्मान एखाद्या नात्यामध्ये होत नाही, तर ते नातं काय उपयोगाचं, व्यर्थ आहे ते नातं. ज्या भक्तीमध्ये वैराग्य नाही, ज्या भक्तीमध्ये त्या संसाराबद्दल आसक्ती आहे, अशी भक्ती सुद्धा काय व्यर्थ आहे. दान करणं दक्षिणेशिवाय व्यर्थ आहे. काही एखादी गोष्ट आपण दान केली तर त्याच्यासोबत दक्षिणा सुद्धा द्यावी लागते. असा शास्त्रांचा नियम आहे की कुठलीही गोष्ट दान दिली की तेवढ्याच किमतीची दक्षिणा सुद्धा द्यावी लागते. जो रोहिदासाचा पिता याच्यामधलं उदाहरण आहे रामायणामधलं. हरिश्चंद्र राजाने राज्यदान दिलं, परंतु त्याला दक्षिणा द्यावी लागली. मग ती दक्षिणा मिळवण्यासाठी त्याला घोर कष्ट करावं लागलं. म्हणून दान, दक्षिणाविरहित दान, म्हणजे दान दिलं तर तेवढ्याच किमतीची दक्षिणा सुद्धा द्यावी लागते. मग दानाशिवाय दक्षिणा व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एखादी नारी आहे, स्त्री आहे, स्त्रीने कसं असावं हे शास्त्र सांगतात, परंतु स्त्री जर निष्ठुर भाषिणी असेल, क्रूर असेल, तर त्या स्त्रीचं स्त्रीत्वच व्यर्थ आहे. तैसाची गुरु विद्याहीन, आचार्य करुणा रहित जान, भक्ती रहित धर्म उरगाशन, धर्महीन नर तैसा. एखादा गुरु आहे, आपण म्हणतो गुरु केला आहे, आणि जर गुरु जर विद्याहीन असेल, त्याच्याजवळ विद्या नसेल, तो जर शास्त्रांचं अध्ययन त्या गुरुने केलं नसेल, तर नुसती माळ घालून घेण्यापुरता गुरु कुछ कामाचा आहे, व्यर्थ आहे. आचार्य करुणारहित, आचार्य आहे, शास्त्र संपन्न आहे, ब्रह्मवेत्ता आहे, आणि त्याच्याजवळ जर करुणा नसेल, हृदयामध्ये दया नसेल, तो कोणालाच शिकवत नसेल, तर त्याचं आचार्यत्व व्यर्थ आहे. त्यानंतर सांगितलं की भक्तिरहित धर्म जो आहे तोही व्यर्थ आहे. भक्ती धर्म करत आहे, एखादा माणूस खूप दान पुण्य करत आहे, खूप सत्कर्म चांगले काम करत आहे, परंतु जीवनामध्ये भक्तीच नाही, त्याच्या देवाबद्दल प्रेमच नाही, तर त्याचं ते सगळं दान पुण्य करणं सगळं व्यर्थ आहे, काही उपयोगाचं नाही. त्याचप्रमाणे माणसं धर्माशिवाय देखील व्यर्थ आहेत. नरहीन जैसी नारी, नारीहीन गृह संसारी, गृहहीन ग्राम धरित्री, ग्रामहीन महामार्ग. एखादी स्त्री आहे परंतु तिला पती नाही, तिचं जगणं व्यर्थ आहे. एखादं घर आहे परंतु त्या घरामध्ये स्त्री नाही, तर ते घर व्यर्थ आहे. एखादं गाव आहे परंतु त्या गावामध्ये घरच नाहीत, तर ते गाव देखील व्यर्थ आहे. एखादा मोठा महामार्ग आहे, कितीही लांब लांब गेलं तरी गावच येत नाही, तो महामार्ग असणं व्यर्थ आहे. मार्गहीन जैसा देश, देशहीन तैसा नृप विशेष, नृपहीन प्रजा सरस, पुत्रहीन गृहाश्रम. एखादा देश आहे परंतु त्या देशामध्ये रस्तेच नाहीत, तर तो देश व्यर्थ आहे. एखादा देश आहे परंतु त्या देशामध्ये राजाच नाही, तर तो देश सुद्धा व्यर्थ आहे. एखाद्या ठिकाणी राजा आहे परंतु त्याच्या राज्यामध्ये प्रजाच नाही, काय उपयोगाचा आहे तो राजा. किंवा गृहाश्रम आहे, गृहस्थी आहेत, परंतु त्यांच्या संसारामध्ये पुत्ररत्नच नाही, तर त्यांचा गृहस्थाश्रम सुद्धा व्यर्थ आहे. गृहाश्रमावीन धर्म, कैसा चरेल धर्म उत्तम, आचार हा प्रथम धर्म, ब्रह्मयादिकांचा तो ऐक. धर्म करत आहेत पण गृहस्थाश्रमीच नाहीत. धर्म करण्यासाठी सुद्धा पत्नी सोबत लागते. पत्नी सोबत असल्यानंतरच दान वगैरे सत्कर्म करता येतात. तर गृहाश्रमाशिवाय धर्म ही व्यर्थ आहे. म्हणून आचार खूप महत्वाचा आहे. धर्म जर टिकवायचा असेल तर आचार ही त्याचप्रमाणे महत्वाचा आहे. धर्माचा आचरण नाही, आचारच नाही, तर तो आचार आणि तो धर्म ही व्यर्थ आहे. ब्राह्मणादिकांचा आचार काय आहे, ब्राह्मणादिकांनी कसं वागावं, कुठल्या धर्माने वागावं ते सांगतात. पश्चिम रात्री पंचघटी, तेव्हा ब्राह्म मुहूर्त हित सृष्टी,
तेव्हा आत्मचिंतन उठा उठी जागृत होनी करावे. पहाटे पहाटे उठावं, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावं सांगितलं. आणि उठल्यानंतर काय करावं? आत्मचिंतन करावं. उठल्याबरोबर मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, हे जगत सत्य आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. ज्ञानेश्वरी घ्यावी समोर. ज्ञानेश्वरीमध्ये जो परमार्थाचा विचार आहे, एका ओळीचा अर्थ समजून घेत सकाळचा पहाटेचा वेळ त्या चिंतनामध्ये घालवावा. स्तोत्र पाठादी करोनी तृणपेंडी उदक मृत्तिका घेऊनी यज्ञोपवीत दक्षिण करणी ठेवूनी तृणभूमीवरी घालावे. पहाटे पहाटे स्तोत्र म्हणावेत. जे काही स्तोत्र ज्ञात असतील, माहिती असतील ते स्तोत्र म्हणावेत. देवाचे गीत, देवाचे भजन, काकडा वगैरे म्हणावा. त्यानंतर एक गवताची पेंडी, हा फार पूर्वीचा काळ आहे जेव्हा ही शास्त्र लिहिली गेली. तर एखादी तृणपेंडी, गवताची पेंडी घ्यावी, काही पाणी घ्यावं आणि काही माती घ्यावी आणि यज्ञोपवीत आपल्या कानाला अडकवावं. अर्थात जाणून आपल्या कानाला अडकवावं. ते कुठेतरी दूर जाऊन ते तृण जमिनीवर टाकावं. रात्रो बैसावे दक्षिणमुख दिवसा बैसावे उदंगमुख मूत्रपुरीश झाल्या सम्यक शिष्ण धरोनी उठावे. गुद शिष्ण अन्य स्थानी 5-3 वेळा मृत्तिका लावणी गंधलेप क्षया लागोनी हस्तपायांसी सप्तवार. पहा, शौच सांगितलेलं आहे. शौच कसं ठेवावं शरीराचं. रात्री जर लघवीला शौचाला जायचं असेल तर दक्षिणेकडे तोंड करून बसावं. दिवसा जर शौचाला लघवीला जायचं असेल तर उत्तरेकडे तोंड करून बसावं. आणि त्यानंतर ते इंद्रिय धुवावेत असं सांगितलंय. कशाने? तर माती, पाणी इत्यादी सांगितलंय. आणि या मातीचा, भूमीचा अपमान होऊ नये. आपण त्या ठिकाणी शौच करत असू, लघुशंका करत असू तर भूमीचा अपमान होऊ नये म्हणून ती गवताची पेंडी न्यायची, त्याच्यावर लघुशंकेला बसायचंय किंवा त्याच्यावर शौचाला बसायचं सांगितलेलं आहे. आणि 5-3 वेळा मृत्तिका लावून ती इंद्रिय धुवावीत असं सांगितलं. आणि हात पाय सुद्धा 7 वेळा धुवावी सांगितलं. आपण तर आजच्या काळामध्ये काही न धुताच शौचावरून आल्यानंतर सरळ जेवायला बसतो, सरळ घरामध्ये देवापाशी जातो. परंतु 7 वेळा हात पाय धुवायला सांगितलेले आहेत. लावणी स्वच्छ धुवावे आतुरे मार्गस्थे अर्ध करावे स्त्री शूद्र बाळकांनी स्वभावे चतुर्थांश बोलिला. तर स्वच्छ ती इंद्रिये, हात पाय स्वच्छ धुवावेत 7-7 वेळा. आणि रोगी असेल, प्रवासी असेल, त्याला इतक्या वेळ जमेल का धुवायला? नाही, त्याच्या अर्ध करा असं सांगितलं आहे. आणि स्त्री असेल, शूद्र असतील, लहान लहान छोटे मुलं असतील तर त्यांना आणखी ही सवलत आहे चतुर्थांश. जर तो चांगला मनुष्य 7 वेळा धुत असेल हात पाय तर या जो प्रवासी आहे, जो रोगी आहे, त्याने अर्ध्या वेळेस. आणि स्त्री असेल, बालक असतील, छोटे शूद्र असतील तर त्यांनी चतुर्थांश, म्हणजे 1-2 वेळेस जरी हात पाय धुतले तरी चालतील. आचमन करुनी दंत धावन केल्यावरी मग प्रातस्नान स्वाधिकारे मंत्रे करून सनक्षत्र करावे. त्यानंतर आचमन सुद्धा करावं. हात पाय धुतल्यानंतर तोंडामध्ये पाणी घेऊन आचमन करावं, दात धुवावे, चूळ भरावी आणि त्यानंतर स्नान करावं. मंत्रयुक्त स्नान करावं, मंत्र म्हणत म्हणत स्नान करावं. सूर्योदय कर्म स्वाधिकारे जप करावा परमदेवतार्चने स्वधर्माचे अध्ययन उत्तम योगक्षेमार्थ उद्यमनंतर. सूर्योदय कर्म जी सांगितले, सकाळची कर्म जी सांगितलेत ती सगळे करावेत. त्यानंतर जप करायला बसावा. देवताचं, आपली इष्ट देवता जी असेल, आवडती देवता जी असेल, त्या देवाचं अर्चन करावं, जप करावा त्याचा एकांत स्थळी बसून.
त्यानंतर स्वधर्माचं अध्ययन उत्तम, अध्ययन करायला सांगितलेले, कुठला तरी ग्रंथ घ्यायचा आणि त्याचं पारायण तरी करायचं, नाहीतर स्वाध्याय तरी करायचा आणि त्यानंतरच योगक्षेमासाठी निघायचं. आपला जो व्यवहार असेल, जे काम असेल ते करण्यासाठी निघायचं. करावा स्वकुल धर्मानुसार, अन्य रहाटी केल्या घोर, भय प्राप्तता निरंतर, होत असे विनतात्मजा. स्वतःच्या कुळानुसार जे कर्म प्राप्त झालेला आहे, जो धर्म प्राप्त झालेला आहे ते करावं. आणि दुसऱ्याचा किती जरी चांगला धर्म वाटत असेल, दुसऱ्याचं किती जरी चांगलं कर्म वाटत असेल तरी ते करणं हे भय प्राप्त करणार आहे, भय देणार आहे. 12 घटिकाल्यावरी दीन, मग करावे माध्यान्ह स्नान, हेची मुख्य काल लक्षण, प्राक पश्चिम तो जाण. त्यानंतर दुसरं स्नान कधी करायचं सांगितलं दिवसातलं. 12 घटिका झाल्या त्यानंतर तर माध्यान्हावर सूर्य आला तर त्यानंतर स्नान करावं हेही सांगितलेलं आहे. पहिलं आणि शेवटचं स्नान सांगितलं. गृहस्थासी 2 स्नाने, यतिव्रतींनी 3 करणे, माध्यान्नीचे कर्म आचरणे, तील तर्पण नित्यपै. गृहस्थी लोकांनी 2दा स्नान करावं दिवसातून, सकाळी आणि सायंकाळी. यतिवृत्ती जे आहेत, जे संन्यासी आहेत, जे तपस्वी आहेत, त्यांनी 3 वेळा स्नान करावं सांगितलं. आणि माध्यान्नीचं कर्म देखील गृहस्थ आहेत, दुपारचे कर्म सुद्धा तिल दान तर्पण करणं हे करावं सांगितलं. विवाह चूडाव्रत वर्ष सपिंडी निश्चित, तिल पिंड करावे वर्जित, शास्त्रमत ऐसे असे. विवाह आहे, त्यानंतर चूडाकर्म आहे, उपनयन संस्कार आहे, हे सर्व कर्म करावेत. त्याच्यानंतरच तिलपिंड देता येतं, तिलपिंड दान करता येतो. तिथी आणि तीर्थ विशेष, तिलपिंडासीन दोष, क्षयदीन प्रेत कृत्यास, वृद्धी श्राद्धास महालयी. तिळाचं दान करण्यासाठी काही तिथी किंवा तीर्थ विशेष नाही, कधीही कुठेही करू शकतात तिळाचं दान. आणि प्रेतकृत्य करण्यासाठी जो क्षयदिन आहे, अमावस्या, उत्तम नाही सांगितलेली. आणि मंगल दोष जेव्हा असेल तेव्हा मांदी श्राद्धेही वर्ज्य सांगितलेलं आहे. मग करावे देवतार्चन, तैसाची अन्य दोष निवारण यज्ञ, बालतिथींसी भोजन, वृद्ध रोगी अभ्यांगता दीजे. मग देवतेचं भजन करायचं, देवाचं भजन करायचं. त्यानंतर अन्य दोष जर जीवनामध्ये झाले असतील तर ते निवारण्यासाठी यज्ञ करायचे. ते झाल्यानंतर बाल अतिथी, पहिल्यांदा कोणाला खाऊ घालायला सांगितलं तर जे बाल अतिथी असतील, छोटे अतिथी, मुलं वगैरे असतील, मुलं मुली असतील, त्यांना पहिल्यांदा खाऊ घालायचं, त्यांना भोजन द्यायचं. त्यानंतर वृद्ध जे आहेत, म्हातारे लोक आहेत त्यांना, रोगी जे आहेत त्यांना भोजन करायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर अतिथींना, आलेल्या अतिथींना भोजन करायला सांगितलं आहे. हस्तपाद मुख पात्र, मंडल ही 5 आर्द्र, दक्षिण मुख प्रावृत, क्षीर क्रोधरहित असावे. जेवण करण्यासाठी काय करायचं, कशी विधी आहे हे सांगितलं. हात, पाय, मुख आणि पात्र हे 5ही धुवून घ्यायचे. हात पाय धुवून बसायचं जेवायला बसताना. मुख, तोंड ही धुवून घ्यायचं आणि पात्र जे असेल तेही धुवून घ्यायचं. आणि दक्षिणेकडे मुख करायचं, दक्षिणेकडे मुख करायचं, दक्षिण दिशेकडे मुख करायचं. आणि क्रोध सोडून द्यायचा. क्रोध जर मनात असेल, राग जर कोणाबद्दल असेल तर जरा थांबायचं. जेव्हा क्रोध शांत होईल तेव्हाच जेवायला बसायचं. महामौनी घ्यावे पंचग्रास, अन्न न निंदावे निशेष, आसनावरुणी पाय भांड्यासन लावावा कधीही. महामौन, जेवताना बोलायचं नाही सांगितलंय. महामौन धरायचं, एकदम मौन, अजिबात जेवताना बोलायचं नाही. 5 ग्रास घ्यायचे
अन्नाची निंदा कधीच करायची नाही. कसंही झालेलं असेल शांतपणाने जेवण करायचं. आणि आसनावरून पाय भांड्याला लावायचा नाही. आसनावर बसलेलो आहोत आणि समोरच्या भांड्याला पाय लागत आहेत असंही झालं नाही पाहिजे. पात्र धरावे वाम हस्ते सोडिता अन्न पावे राक्षसाते भग्नासनी भग्न पात्री निरुते फुंकोनी अन्नाते न भक्षावे. पात्र डाव्या हाताने धरायचं, सोडलं तर ते राक्षसाला मिळतं असं सांगतात. पात्र जेवत असताना पात्राला डाव्या हाताने धरायचं आणि सोडलं तर ते राक्षसाला जेवण मिळतं असं सांगितलं. खराब झालेलं आसन असेल, फाटका आसन असेल त्याच्यावर बसायचं नाही. त्यानंतर भग्न पात्री फुटलेलं ताट असेल त्यामध्ये सुद्धा जेवण करायचं नाही. आणि अन्नाला फुंकून फुंकून सुद्धा खायचं नाही सांगितलं. कीट केशादी दूषित भस्मे शुची उदकयुक्त पळीत पक्व पदार्थ होत ते सर्व वर्जित करावे. कीटक आलेले आहेत, केस पडलेले आहेत, भस्म पडलेला आहे, एखादा ताटामध्ये म्हणजे पदार्थांमध्ये पाणी पडलेलं आहे, हे सगळं वर्ज करायचं आहे. आणि पोळीत पक्व पदार्थ ठेवून दिलेले आहेत बराच वेळापासून बाहेर काढून, ते सुद्धा वर्ज करायचे आहेत. कांस्य पात्री घृतान्न वर्जित दधी मधु पायस निश्चित आज्यादी शेष समस्त मंत्रे भूमीवरी प्रेतार्थ द्यावे. आता प्रेताला कसं अन्न द्यायचं ते सांगितलंय. कांस्य पात्रामध्ये काशाचे जे पात्र आहेत त्याच्यामध्ये घृत टाकायचं नाही. काशाच्या पात्रामध्ये तूप टाकायचं नाही सांगितलंय. त्यानंतर दधी मधू टाकू शकता. काशाच्या पात्रामध्ये दही टाकू शकता, मध टाकू शकता, त्यानंतर दूध खीर देखील टाकू शकता, परंतु तूप त्याच्यामध्ये वर्ज सांगितलेला आहे. आणि तूपयुक्त मंत्र म्हणून जमिनीवर प्रेतासाठी अन्न द्यायचं. रवरव पूय नरका माझी पद्य अर्बुद संख्या सहजी राहणार जीवेजी अक्षय हे त्यांचे प्राप्त सो. काय म्हणायचं जेव्हा आपण ताटाच्या बाजूला घास काढून ठेवतो त्या प्रेतांसाठी, तेव्हा काय म्हणायचं? रवरव पूय इत्यादी नरक जे आहेत, अर्बुद संख्या आहे त्यांची, एवढी अर्बुद संख्या असणाऱ्या त्या जीवांसाठी हे जेवण अक्षय त्यांना हे प्राप्त हो, नेहमी त्यांना हे जेवण प्राप्त होत राहो. ऐसे वदोनी हस्त प्रक्षालन की जे जो चूळ प्राशी ब्राह्मण तो देव पितरानी आपण घात करी तिघांचेही. असं म्हणून हात धुवायचे आणि चूळणा करून प्राशन करायचा नाही. चूळणा करून प्राशन केला तर देव पितर आणि स्वतःचाही घात होतो असं सांगितलं. मग मुख शुद्ध्यर्थ तांबूल भक्षोनिया संध्या काल पुराण श्रवण ती निर्मल करावे जाण आदरे. त्यानंतर जेवण झाल्यानंतर मुखाची शुद्धी करण्यासाठी तांबूल अर्थात विडा खावा. त्यानंतर संध्याकाळपर्यंत पुराणाचं श्रवण करावं आणि आदरानं करावं, बळजबरीने करू नये. सायंकाळी देवतार्चन इच्छा असल्या स्वल्प अशन प्रहर रात्र जाहलिया पूर्ण आचमन करून निजावे. संध्याकाळच्या वेळेला देवांची पूजा करायची परत. त्यानंतर इच्छा जर असली तर थोडंसं भोजन करायचं. संध्याकाळी जास्त भोजन करतो आपण आणि सकाळी कमी करतो, परंतु हे उलट करायचं. सकाळी जास्त भोजन करायचं, संध्याकाळी थोडंसं भोजन करायचं इच्छा असेल तर संध्याकाळी. आणि एक प्रहर रात्र झाली आणि जेव्हा झोपायचं आपल्याला तेव्हा आचमन करायचं. आचमन करायचं आणि नंतरच झोपायचं. पर्व श्राद्ध उपवास चतुर्थी अष्टमी द्वादशीस विषमदिनी स्वाती रेवतीस मघा नक्षत्री संभोग वर्जावा. जे स्त्री पुरुषांचा संबंध आहे तो कुठल्या कुठल्या दिवशी करू नये असं सांगितलंय, कारण दुष्ट संतती निर्माण होते. जो
हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष, दिती आणि कश्यपजी, तो प्रसंग भागवत ग्रंथामध्ये सांगितलेला आहे की अवेळी गर्भधारण झाली, त्याच्यामुळे राक्षस जन्माला आले. मग ते नक्षत्र आणि त्या तिथी सांगितल्या ज्यावेळी स्त्री संबंध करू नये. एक तर श्राद्ध आहे, उपवासाचा दिवस आहे, चतुर्थी आहे, अष्टमी आहे, द्वादशी आहे, विषम दिन आहे, त्यानंतर स्वाती नक्षत्र, रेवती नक्षत्र, मघा नक्षत्र जेव्हा जेव्हा असेल तेव्हा संबंध वर्ज करावा असं सांगितलं. अस्वस्थ चित्ती वर्ज भोग, ऋतुगमनी स्नान सांग, अऋतु शौचवत निष्टंक, न करावा सम्यक सुपंडिते. अस्वस्थ चित्तामध्ये तो भोग वर्ज करावा, त्यानंतर स्नान केल्यानंतर तो भोग करावा, अशा पद्धतीने त्याची विधी सांगितलेली आहे. ऐसा अनेक विधी पावन, संक्षेपे निवेदी श्री भगवान, सूत मने ऋषी लागून श्री मधुसूदन बोलिला. अशा प्रकारे दैनंदिन विधी, दररोजचा क्रम कसा असा, उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करावं, काय काय करू नये, हे आतापर्यंत सांगितलं. भगवान वर्णन करत आहेत गरुडाला, आणि हीच गोष्ट सूतजी शौनकादी ऋषींना सांगत आहेत. तेची तात्पर्य तुम्हा प्रती, म्या कथिले यथा पद्धती, बाबाजी विठ्ठल सज्जनांप्रती, प्राकृत भारती वदे आदरे. हे सर्व तात्पर्य तुम्हाला या ग्रंथकार विठ्ठलपुत्र बाबाजींनी, माधवांनी सांगितलेलं आहे, आणि ते प्राकृत वाणीमध्ये आदरानं सांगितलेलं आहे. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे आचार लक्षणम नाम नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.